बारामती नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसात होणार आहे। आपल्यासोबत बारामती नगरपालिकेचे नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार नवनाथ बल्लाळ आहेत। काय सांगाल, येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक होणार आहे? प्रथम आपल्याला आमची जी आपल्या चॅनलला मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो। येणारा काळ निवडणुकीचा आहे। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। कालावधी थोडा राहिलेला आहे आणि अजितदादांनी जी विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांच्या जोरावरती बारामती शहरातील 8 नगरसेवक तर पूर्वीच बिनविरोध झालेले आहेत। उर्वरित जे नगरसेवक राहिलेले आहेत ते देखील 2 तारखेला जनता विकासाला व अजितदादांनी जे उमेदवार केले त्यांना मतदान करून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणतील। 8 उमेदवार आपले बिनविरोध निवडून झाले, परंतु आजच योगेंद्र पवारांची बाईट झाली। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अजित पवारांनी उमेदवारांना माघारी घेण्यासाठी 20-20 लाख रुपये दिलेले आहेत। त्यांनी हा आरोप केलाय त्याच्यावर काय ठोस पुरावे नाही। आता त्याला हार पचवणं कठीण झाल्यामुळे अशा गोष्टी बोलू शकत असते आणि लोकशाही आहे। ज्या उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यांना नक्कीच अजितदादांच्या कामांवर ज्यांनी दादांनी जो विकास केलाय त्या विकासावर विश्वास असल्यामुळे त्यांनी फॉर्म विड्रॉल करून 8ही उमेदवार बिनविरोध केलेले आहेत। परंतु येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक आहे, आपली प्रचाराची नेमकी रणधुमाळी कशी असणार आहे? तसं पाहिलं तर आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत हाऊस टू हाऊस प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही आपले भेटीगाठी चालू केलेले आहेत। दादांनी या भागाचा या शहराचा जो विकास वादळाच्या गतीने केलेला आहे ते कोणीही नाकारू शकत नाही। त्यामुळे आम्हालाही देखील येणाऱ्या पुढच्या काळात आमच्याही जबाबदारी वाढणार आहे। हा प्रभाग क्रमांक 4 पाहिला तर थोडेफार 1-2 सोसायटी सोडल्या पूर्ण या ठिकाणी झोपडपट्टी। दादांच्या विकासावरच एक अजून एक प्रश्न निर्माण होतो की दादांनी कालची सभा जी झाली प्रचाराची, म्हणजे प्रचाराचा जो शुभारंभ झाला त्यामध्ये मतदारांना असं आवाहन केलंय की तुम्ही मला मत दिलं तरच मी तुम्हाला निधी देईल। आता तसं पाहिलं तर निवडून ज्या भागातले नगरसेवक निवडूनच नाही दिले तर ते काय कामं मांडणार आहेत? जर दादांच्या विचाराचे नगरसेवक गेल्यानंतर लोकांचे प्रश्न ते दादापर्यंत मांडतील, नगरपालिकेत मांडतील, दादा निधी उपलब्ध करून देतील। परंतु विरोधक याच्यावरती जोरदार टीका करत आहेत। आता विरोधकांकडे विकासाचा कुठला अजेंडा नाही, फक्त दादाला विरोध करायचा आणि पवार कुटुंबाला विरोध करायचा। मला तुम्हीच सांगा, जर पवार कुटुंबाला विरोध नाही केला तर ह्याला कोण बारामती शहरात विसरेल का? शेवट पवार कुटुंबावर विरोध करायचा, दादांवरती विरोध करायचा, स्वतःची टीआरपी वाढवून घ्यायची, विरोधकांचं कामच आहे। परंतु विरोधकांनी आता जे नगराध्यक्ष पदाचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत काळूरामजी चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केलंय की जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी प्रत्येकाला 1 BHK फ्लॅट आणि 10,000 रुपये देईल। काळूराम चौधरी आमचे चळवळीतील मित्रच आहेत। त्यांनी जी घोषणा केली 10,000 देणं शक्य आहे का? ह्या जी योजना राबवल्या जाते ते महाराष्ट्र शासनाकडनं राबवल्या जातात। बारामती नगरपालिकेमध्ये तशा कुठल्याच खर्चाला तरतूद नाही, मान्यताही नाही। हे फक्त निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेली घोषणा आहे, ही काही शक्य गोष्ट नाही आणि ती देणार आहेत। अजितदादांनी या आधी लाडक्या बहिणींना 18,000 वर्षाला दिलेत, हे शक्य आहे, शासनाच्या मार्फत दिलेत, कदाचित ते पुढे वाढवतील देखील। परंतु त्यांनी आज पत्रकारांना पण सांगितलं, सविस्तर सांगितलेलं आहे की ते 1 BHK फ्लॅट आणि 10,000 रुपये इलेक्ट्रिसिटी कशी देणार? आता 1 BHK फ्लॅट देणं शक्य आहे का? तुम्ही सांगा, नगरपालिकेचं बजेट आहे का? पैसे आणणार कुठून? आणि तशी तरतूदच नाही। आता आपण तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी 100 घरं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधली। त्याला निधी कुठून उपलब्ध झाला? ते नगरपालिकेचा निधी होता का? नाही। तर त्यासाठी निधी होता जवळजवळ तुम्हाला सांगतो, पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्र सरकारकडनं 1.5 लाख रुपये मिळतात, महाराष्ट्र शासन त्यात 1 लाख रुपये टाकतं, हे झाले 2.5 लाख रुपये। आणि कामगार कल्याण मंडळ जे गोरगरीब सेंट्रिक असते, मोलमजुरी करतात, त्यांची जर नोंदणी केली असेल कामगार कल्याण मंडळाकडे तर तिथून 2 लाख मिळतात। मग आकडा किती होतो? 4.5 लाख रुपये। आणि आंबेडकर वसाहतचं एक घर 8.5 लाख रुपयाचं आहे आणि उर्वरित जे पैसे आहेत 4 लाख रुपये। हे आदरणीय अजितदादा पवार यांनी स्वतः नगरपालिकेला सांगितलं की त्या भागात राहणारे जे लोक आहेत त्यांच्या हातोचे पोट आहेत, त्यांची रोज संध्याकाळी चूल देखील पेटत नाही, त्यांचा लाभार्थ्यांचा जे हिस्सा आहे प्रत्येक कुटुंबाचा 4 लाख रुपये हा आदरणीय अजितदादांनी स्वतः नगरपालिकेला सांगून ते स्वतः पैसे भरलेले आहेत। आणि महाराष्ट्रातील एकमेव अशी स्कीम असेल की जे पैसे स्वतः भरलेले आहेत, नाहीतर लाभार्थ्यांना हिस्सा भरायच लागतो, त्याशिवाय त्याला घर मिळत नाही।
तसं पाहायला गेलं तर आपल्या समोर देखील मोठं आव्हान असणार आहे, कारण आपला प्रभाग क्रमांक 14 हा देखील तितकाच मोठा आहे. नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिक जे माझे मतदार माता भगिनी असतील, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक कळकळीची विनंती करतो की माता भगिनींनी एक संधी द्या. पुढच्या 25 वर्षिकला या भागातली एक झोपडपट्टी राहणार नाही, यासाठी मी निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून काम करीन. मी गेल्या काही दिवसांपूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्या ठिकाणी सत्ता होती. त्यावेळेस देखील जे रस्ते असतील, गल्ली बोळातील रस्ते असतील, हे अद्यापही झालेले नाहीत. नाही, तुम्ही मग तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला दाखवून द्या, आपण एकत्र फिरू. या भागात अंतर्गत कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, लाईट आहेत. आता इंदापूर रोड सारख्या ठिकाणी छोट्या छोट्या बोळे आहेत, विकास करूच शकत नाही तिथं. त्या लोकांची मी आज सकाळी त्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी बोळी सुद्धा अक्षरशः घुसता येत नव्हतं. जर माणूस बोळीतच जाऊ शकत नाही तर विकास करणं शक्य आहे का? नाही. त्याला मतदारांना मी एक आवाहन केलं की येणाऱ्या पुढच्या काळात तुम्ही जर साथ दिली, या ठिकाणी आपण हाय त्या जागेवरती मोठं घरकुल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 100% घरकुल आपण हाय त्या ठिकाणी मार्गी लावू. परंतु हेच काम पाठीमागच्या 5 वर्षात असेल, 9 वर्षात का झालं नाही? झालं ना. जर कसं म्हणतं, सुहासनगरचं घरकुल झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची वसाहत झाली, ते वसाहतीचं काम पाहिलं. या महान अभिनेते अमिताभजी बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन त्या ठिकाणी येऊन ती स्कीम बघून गेली. ही बारामतीकरांसाठी दादांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की आपलं काम बघायला एवढी मोठी व्यक्ती येते. काम जर झालं नसतं त्या ठिकाणी लोक आले असते का? आलेच नसते. आपली आता प्रचाराची रणनीती कशी असणार आहे इथून पुढच्या काळात? म्हणजे आता 4 ते 5 दिवसावरती निवडणुका आलेल्या आहेत. आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. आमचा सर्वसामान्य मतदार आणि प्रत्येक घरात जाऊन आम्ही त्या लोकांना भेटून प्रचार करणार आहोत. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हा प्रभाग जो तुम्ही म्हणला की पूर्वी का नाही केलं, प्रतिभानगरमध्ये सुहासनगर ह्या पट्ट्यात घरकुल योजना पूर्वीच मंजूर आहे. इथं फक्त काय झालं की पुढच्या बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शाहू महाराज चौक या ठिकाणी आपल्याला 3 मजले शॉपिंग सेंटर करायचे गाडी, त्याच्यावरतीच आपल्याला घरं बांधायचे. पण ती काय झालं पूर्वी खाली पार्किंग पकडलं नव्हतं. त्यामुळे आमचं म्हणणं होतं की पार्किंग खाली पार्किंग वर 4 मजले, त्याच्यावर लाईटची सोलर सिस्टीम बसवा, लिफ्ट बसवा. वयस्कर लोक 4थ्या मजल्यावर जाऊ शकत नाही. त्यासाठी तो प्लॅन थांबला. तो रिवाइज मी प्लॅन करायला लावला होता. आणि ते सोलर सिस्टीममुळे काय होणार आहे, लिफ्टचं वीज बिल माफ होणार आणि दुसरा विषय कॉमनचं लाईट बिल माफ होणार. घरचं आम्ही भरू. आणि येणार ही जी गाड्या होती अमरावतीला, म्हणजे प्रभाग 14चा विषय नाही, आपण इथं समोर पाहिलं तर साधारण एक 20-25 कोटी रुपयाचं सेंट्रल पार्क होतं. आणि येणाऱ्या काळात सेंट्रल पार्क ज्या वेळेस इथं चालू होणार आहे, समोरच्या गाड्यांना तेवढी मागणीच असणार आहे. आता आमराई भागात राहणाऱ्या सर्व समाजाचे लोक असतील, माग आपले बौद्ध असतील, मातंग असतील, सर्वच माझा मांगारोडी समाज असेल, या लोकांना एक व्यवसायासाठी या ठिकाणी गाडी उपलब्ध होणार आहे. आणि इथं पाहिलं हा रेडिएंटचा दर कमी आहे. निलावात साधारण माझ्या माहितीने 1-1.5-2 लाखाच्या आसपास एक गाळा मिळणार आहे. आणि ज्या लोकांना आर्थिक परिस्थिती त्यांची जर हालेकीची असेल तर आपण त्यांना कर्ज प्रकरण करून त्यांना गाळे मिळवून देऊ, जेणेकरून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटेल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी व्यवसायासाठी एक वेगळा झोन होईल. आपण सांगताय की विकास करणार आहात, या असा त्याचा अर्थ होतो. परंतु विरोधकांकडून सांगितलं जातं की बारामतीमध्ये 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार चाललेला आहे. आता भ्रष्टाचार झाला असता तर दर्जेदार कामं तुम्हाला दिसली असती. आज बारामतीचं मॉडेल तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या पटेलावरती दाखवलं जातं की मी अनेक आमदारांना सांगायला लागतं की मी बारामतीसारखा विकास तुमचा करीन. बारामतीचे दाखले दिले जातात. ती लोक का वेळ आहेत काय? खास बारामतीचे दाखतात. आपण पूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती पहा, जमीन आसमानचा फरक. नीरा कॅनेल पहा, अन्य रस्ते पहा, समोरचे बाग जे डेव्हलप चालू आहे का नाही, हे डेव्हलपमेंट फक्त बारामती चालू आहे. बाहेरचे आमदार खासदार सांगतात मला निवडून द्या, मी तुमच्या शहराची बारामती करेन. मग ही लोक ती बारामती दाखले म्हणजे काम केलंय का नाही दादांनी? नसतं केलं तर त्यांनी हे बारामतीचं उदाहरण दिलं असतं का? आणि काय होतं, आता पवारांनी काम केलंय, दादांनी काम केलंय, हे सांगायला लागते की भ्रष्टाचार झाला, हे झालं. काय पुरावे आहेत का तुमच्याकडे? आहेत का पुरावे? पुरावे असतील तर समोरासमोर बसा ना चर्चेला. तुम्ही समोर येऊन चर्चा करा आमच्याबरोबर. पुरावे असतील तर आम्ही मान्य करू. तुम्ही उचलताय जीप लावताय टाळाला, पुरावे नाहीत, काय नाही. तुम्ही येताय ठोकून सगळं. खोटं असलं तर रिटून नेताय आणि जर खरं असलं तर दाबून ठेवताय. तुम्ही फक्त काय करताय, येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लोकांचं गैरसमज पसरवतात. आता पूर्वीचे आमराई आताचे आमराई जमीन आसमानचं फरक आहे. पूर्वी सगळ्या उघड्या गटऱ्या होत्या, आता सगळ्या गटऱ्या आपण अंडरलाईन केल्यात, सगळे बुजवलेत, रस्ते चांगले आहेत, पिण्याची सोय आहे.
स्ट्रीट लाईट आहे, स्वच्छता रोज आहे, घंटा गाडी रोज घरी येते. आता ह्याच्या पलीकडे काय विकास केला पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा की आपलं बारामतीचं मॉडेल शहर महाराष्ट्रात एक नंबरच आहे. पण येणाऱ्या काळात जर ही संधी मिळाली तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीचं मॉडेल हे देशात एक नंबरचं केल्याशिवाय राहणार नाही. आता अजून एक प्रश्न आहे की माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक देखील लागली आहे. त्या ठिकाणी एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला मारहाण देखील झाली. सुप्रिया सुळे यांनी त्याची पोस्ट देखील व्हायरल केली होती. मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते पाहिलं होतं, पण त्याची सविस्तर माहिती काही मला माहिती नाही. मी सविस्तर माहिती घेऊन तुमच्याशी नंतर बोलेल. काय वाटतंय की आपल्या समोर आव्हानात्मक उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे, कसं पाहता याकडे? टोटल तर पाहिलं तर आम्ही आता 6 उमेदवार राहिलो. पण प्रभाग 14 फॉर्म होते, त्यातले बाकीचे विड्रॉ झाले. आता शेवटचं 6 उमेदवार राहिले आणि विकासाच्या कामावरती. आणि आंबेडकर चळवळीशी जी माझी नाळ जोडलेली, माझे वडील कुठले मोठे एक कार्यकर्ता नव्हते किंवा माझे अधिकारी नव्हते. माझे आई वडील एक सर्वसामान्य घरातले होते. माझी आई सेंट्रल पार्क होते, तिथं गवत काढायला जायचे. माझे वडील स्वतः गावड्याच्या हाताखाली कामाला जायचे. मी स्वतः सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मी हॉटेलात काम केलंय, गावड्याच्या हाताखाली केलंय, सेंटरिंगमध्ये केले. त्यामुळे मला सर्वसामान्य लोकांची गरजा माहीत आहे, त्यांची नाव माहीत आहे. प्रत्येकजण मला आपलाच समजतोय. थोडेफार लोक जी माझी विरोधात आहे ती आता अपप्रचार करतात, काय करतात. पण मला वाटत नाही की निवडणूक अवघड आहे. तुम्ही 3 तारखेला बघा, घासून बिसून नाही, ठासून 100% अजितदादांच्या विकास कामाच्या जोरावर येणार आहे. अनेक दिवसांमध्ये आपण प्रचार करत आहे, काय नागरिकांचा प्रतिसाद आहे? नागरिकांमध्ये गेल्यानंतर आम्ही तशा लोकांचंच मिक्सर आणलंच कार्यकर्ते आहे. आम्ही 24 तास लोकांच्याकडे असतो. आणि प्रचार करत असताना काही जी गोष्टी मला जाणवल्या, इंदापूर रोड सारख्या ठिकाणी एक दयनीय अवस्था आहे. म्हणजे जे झोपडपट्टीचं पुनर्वसन करणं तिथं अत्यंत गरजेचं आहे. आग लागली, समजा दुःखद घटना घडली, आज काय गाडी जाऊ शकत नाही, काय शकत नाही. आणि ह्याला कोणी सर्वस्व जबाबदार नाही. आता जे आपला जे समाज आहे, आपल्याला एक खुली असते, त्या 2-3 कुटुंब असतात. आपण आपले कुटुंब वाढल्यानंतर शेजारी पातळी शेत टाकतो आणि तिथं आपलं कुटुंब शिफ्ट केलं. त्यामुळं ज्या अडचणी होत गेल्या, तर त्या लोकांना, इंदापूर रोडच्या लोकांना येणाऱ्या काळात दर्जेदार घर, आंबेडकर वसाहतची जी घर आहे पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की ती आंबेडकर वसाहतची घर आहे, घरकुलाची नाही. साधारण ते 500 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट आहे. त्यात संडास बाथरूम आहे, किचन वेगळं आहे, बेडरूम आहे, हॉल आहे. ह्या पाहिल्या गोष्टीनंतर मला वाटतं विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा आंबेडकर वसाहतची एक रूम दाखवा त्यांना. तुम्ही सांगा की हा विकास झाला, फुकट घरं दिलं. त्याच धर्तीवर येणाऱ्या काळात सीतापूर रोड असेल, वडकेनगर असेल किंवा प्रबोधनगरचा काय भाग असेल, प्रतिभानगरचा काय भाग असेल, सुहासनगर असेल, या ठिकाणी माझं प्रथम जे काम असेल की ज्या कामाला मी प्राधान्य देईन ते फक्त घरकुल असेल. इतर कामं झालेले आहेत, अंतर्गत कॉन्क्रिटीकरण झालंय, गटरीचं काम झालंय, लाईटची सोय आहे. काही ठिकाणी आता अडचण असल्यामुळे लाईटचे पोल आपल्याला उभा करता येत नाही. पण तसं पाहिलं तर बऱ्याच कामं झालेले आहेत. या भागातल्या लोकांचं जे महत्वाचा प्रश्न असेल ते घरकुलचं आहे. आणि येणाऱ्या काळात मी नगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकच्या आतमध्ये घरकुलचं काम मी 100% मार्गी लावीन. तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या मतदार बंधूंना या ठिकाणी ग्वाही देतो. शेवटचा प्रश्न आहे की बारामतीमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले असते तर आमच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिला असता. आता इथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, त्याला पवार साहेबांच्या गटाने पाठिंबा दिलाय. महिला राखीव मध्ये स्वतः त्यांचे आईवडील म्हणून कोणतरी उमेदवार लढतात. त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार बेलदार आहे. आता हे उमेदवार उभे असताना तुम्ही असं कसं काय बोलू शकताय? जर उमेदवार उभा केले नसते तर ठीक आहे, आम्ही बाबा एकत्र आहे. तसं नाही, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांचं नेतृत्व मानतो, ते साहेबांचं नेतृत्व मानतात. त्यांची लढाई त्यांच्या कृतीत चालू आहे, आमची लढाई विकास कामाच्या जोरावरती चालू आहे. येणाऱ्या काळात नगराध्यक्ष सहित उर्वरित जे नगरसेवक आहेत सर्वचे सर्व जास्तीत जास्त मतांनी दादांनी जे विकास कामं केलेली ते विकास कामाच्या जोरावरती येणाऱ्या 3 तारखेला विजय होतील यातील मात्र शंका नाही. खरं तर तसं पाहायला गेलं तर येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे आणि या सर्व आव्हानांचा तुम्ही सामना नेमका कसा करणार? आता हे आव्हान म्हणता येणार नाही. शेवट आपण जनतेत जाऊन काम करतो. लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि ते सोडवणे महत्वाचे. लोकांच्या अडचणी तुम्हाला माहिती आहे की दादांच्या माध्यमात सुटू शकतात.
अन्य लोकांना मतदान करून मतदान वाया घालवण्यापेक्षा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. जो तुमचा विकास करेल, जे तुमचे प्रश्न सभागृहामध्ये मांडन, तुमच्या हक्कासाठी मांडन, अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. मी तर बौद्धिक संघटना बारामतीचा अध्यक्ष आहे. मी तुम्हाला माहित असेल की दरवर्षी बौद्ध समाजाचा मेळावा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब पुतळा स्मारक या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम घेऊन समाज गोळा करतो. माझ्या पाठीमागं आंबेडकर जनता, बहुजन समाज, सर्व दलित समाज आहे. त्यांना माहिती आहे की हा कामाचा माणूस आहे, हा खोटे आश्वासन देणार नाही, दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. आणि मी फुले शाहू आंबेडकर चळवळीत सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेला कार्यकर्ता आहे. मी मतदारांची फसवणूक होऊ देणार नाही. तुमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी घरकुलचा प्रश्न 100% मार्गच लागेल, त्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. शेवटचा प्रश्न असेल की जे तुमचे प्रभाग क्रमांक 14 मधील मतदार आहेत, यांना नेमकं तुम्ही काय आवाहन करणार आहात तुमच्या माध्यमातून? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच आवाहन करतो की 2 तारखेला आपण काहीच बघायचं नाही. फक्त घड्याळासमोरचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, श्री सचिन सदाशिव सातव आणि प्रभाग 14 मधून महिला राखीव आहेत सौ स्वाती आप्पा स्वायवळे, आणि प्रभाग 14 ब मधून मी स्वतः नवनाथ सदाशिव बल्लाळ या ठिकाणी उमेदवार आहे. काही पाहायचं नाही, घड्याळाला बघून आपण मतदान करा. घड्याळाच्या समोरचे बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आम्हाला विजय करा. तुमचा एकही प्रश्न मी पुढच्या पंचवार्षिकला पाठीमागे ठेवणारच नाही. मी पूर्वी प्रभाग 19चा नगरसेवक होतो, तिथून शारदा नगरतून वाढ झाला. तुम्ही त्या ठिकाणची कामं बघा. पंचशील नगर 25 वर्षापासून तिथे सभामंडप नव्हतं. मी 1 वर्षात तिथं सभामंडप, समाज मंदिर बांधून दिलं. शिक्षक सोसायटीत एक गार्डनची मागणी होती, ती पूर्ण केली. जगताप वस्ती आपली फलटण रोडच्या पाठीमागच्या बाजूला आपली समाजाची 5 घरं आहेत. म्हणजे बौद्ध समाजाची जगतापांची 5 आहेत, सोनवणेंची 2 आहेत. अलीकडे माझ्या मेहतर समाजाची लालवेगी ज्यांची जागा आहे, पाऊस पडला तर त्या लोकांना रोडला यायला सुद्धा जागा नाही. 5-6 कुटुंबासाठी मी 3.5 कोटीची कामं केलेली आहे. हे फक्त मी करू शकलो अजितदादांनी दिलेल्या निधीमुळं. आणि दादांचं एक म्हणणं आहे की माझ्या तळागाळातला जे समाज असेल त्यांच्यापर्यंत विकास कामं पोहोचवा, ती मी पोहोचवलेली आहे. हा भाग समर्थनगर आहे. एकही रस्ता मी ठेवलेला नाही. अंतर शेंडे वस्ते, तिथं लाईट बघा, पाण्याचे प्रश्न बघा, कॉन्क्रीटचे रस्ते बघा. पूर्वी पाऊस पडला तिथे जाताच येत नव्हतं. दलित वस्ती बरोबर ज्या ठिकाणी सवर्ण वस्ते त्या ठिकाणी मी 100% कामे केलेली आहेत. आणि त्या कामाच्या जोरावरती अमरावतीला जनतेला मी काही नवीन नाही, मी लहानाचा मोठा इथंच झालेलो आहे. त्यामुळं सर्वसामान्य मतदाराशी माझे डायरेक्ट संबंध आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मला जास्तीत जास्त मतदान करून निवडून देतील. आणि मी आपल्या चॅनेलमधून त्यांना विनंती करतो की मला यावेळेस भरभरून मताने निवडून द्यावी, तुमचं एकही काम मार्गी होणार नाही. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार. तर यांनी सांगितलेलं आहे की मी जनतेची 100% कामं करील आणि निवडून आल्यानंतर इंदापूर साईडचा जो रस्ता आहे तेथील लोकांना घरकुल मिळवून देईल. कॅमेरा पर्सनसह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.